आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू जी आत्ता काही गरळ ओकलीस ना, त्याला माझ्या लेखी काडीची ही किंमत नाही. आता यापुढे एक शब्दही बोललास ना, तर तुझ्या तोंडात जीभ राहणार नाही. काय चुकीचं बोलला रे तो? बाकी सगळं जाऊ दे, वेदवर सक्ती नको. वेदचा निर्णय येईपर्यंत आपण थोडं थांबावं. ठीक आहे, थांबूया आपण. वेदला विचार करू दे. पण बाबाराव खोताचा शब्द आहे, वेद या लग्नाला होकार देणार. काय आहे, माझ्या समोर उभं राहायची लायकी नसलेली माणसं माझ्यावर तोंड चालवायला लागली. काही जुन्या गोष्टी मानगुटीवर बसायला लागली. या सगळ्याचा कायमचा बंदोबस्त करायची व्यवस्था करतोय मी. काही जिभा लायकीपेक्षा जास्त वळवळायला लागल्यात, त्या कायमच्या छटून टाकायला पाहिजेत. नाही, मला वाटतं की तू एकदा तरी बाबांना तुझ्या मनात काय चाललंय हे सांगायला हवं होतंस. अरे मला काही स्वप्न पडलं होतं का की असं काहीतरी घडणार आहे? इतका मोठा निर्णय सौरभ, एकदा माझ्या कानावर तरी घातलं असतं. तर बाबांना काय आणि कसं समजावणं तेच कळत नाहीये मला. मला वाटतं त्यांना समजावून काही फायदा नाही. का? तुलाही माहिती, नलीचं नाव काढलं की ते फक्त चिडतात. अरे पण का चिडतात? चिटकी नाही का ती? साधी सरळ हुशार मुलगी आहे. काही 150 लोकांनी तिच्यावर तिकडे नावाचा कलंक लावलाय. तुला सांगतो, अत्यंत फालतू आणि निरर्थक अंधश्रद्धा आहे तिकडे. आजच्या काळात या अशा अंधश्रद्धा पाळणाऱ्या लोकांना मूर्ख मानतात. मग आता तरी बाबांनी अंधश्रद्धा आणि हे जुने विचार सोडायला हवेत. कळतंय रे, पण आपण काय करणार आता या गोष्टींना? एक मिनिट. काय आहे? अरे काय विचारतोय मी? काय आहे हे? मांजर. हा हा, मांजर आहे ना आपल्याकडे, तर मासे खायला घालतो मी त्यांना. तुला सांगतो, उशीर झाला ना जरा तरी पूछ करून काढतात. अरे नाही, मी इंजेक्शन घेतलंय, मलम पण लावणार आहे आता. काळजी करायचं कारण नाही. अरे सौरभ, जपून, विषारी असतात ती नख. हो हो, येतो मी, उशीर झाला. काय करू? भेटायला तर हवं नलीला. अस्वस्थ का वाटतंय? हिला कॉल करू का? तसंही सगळे घालून पाडूनच बोलत असतात, आणि तो कसा आहे हे समजणं पण गरजेचं आहे. वेद उचल, वेद फोन उचल.
हॅलो हॅलो. अगं अरे कशी आहेस नली? मी खूप मिस करत होतो तुला. नली मी पण खूप मिस करत होते रे तुला. वेद, मला काळजी वाटत होती तुझी. तू कसा आहेस? तू ठीक आहेस ना? मग मी पण मस्त. नली तुझ्याशी बोलायचं म्हणतोय पण राहून जात आहे अगं. काय? खूप महत्वाचं बोलायचंय. अरे मग बोल ना. हे असं फोनवर नको, आपण भेटून बोलूया. वेद, मला नाही वाटत की आई आपल्याला आता भेटू देईल. तू फोनवरच बोल. अगं नली, काही गोष्टी अशा फोनवर नाही बोलता येत ना. महत्वाची गोष्ट आहे, प्रत्यक्ष भेटून बोलूया. हे जरी प्लीज समजून घे, हे शक्य नाहीये आता. फोनवर सांग ना प्लीज. नले तुला किती समजावलं तरी अक्कल येणार नाहीच ना. पण हा जो पण आहे ना, तोच घातक आणि आपल्या आयुष्याचं वाटोळ करणारा ठरणार आहे. एवढी प्रेमात आंधळी झालीयस, लाज सोडलीयस की काय? पण तुझ्या लक्षात येत नाहीये का, तू या दलदलीत आत रुतत चाललीयस. आई, तुझे गैरसमज होत आहेत. हे नाही, तुला समज कमी आहे. म्हणून आजपासून हा फोन तुझ्या जवळ असणार नाही. नाहीतरी काय उपयोग करतेस तू या फोनचा? तू इतकी का रागवतेस माझ्यावर? पण तू जर अशीच वागत राहिलीस ना, तर भविष्यात तुझी काय अवस्था होईल ना, ते मला डोळ्यासमोर दिसतंय. ना तेच पुन्हा पुन्हा तसं वागायला तू भाग पाडतीयस. तुला एकदा सांगितलं ना, यापुढे तू खोतांच्या ऑफिसमध्ये पाय ठेवायचा नाहीस. असं कसं आई? मी प्रॉपर इंटरव्ह्यू देऊन पास होऊन नोकरी मिळवली तिथे. काहीतरी प्रोफेशनल एथिक्स असतात, रूल्स रेग्युलेशन्स असतात, ते पाळावेच लागतात. मुकदमाशी भांडण झालं म्हणून काम सोडायला मी लेबर नाहीये तिकडची. हे बघ, त्या असल्या गोष्टी मला शिकवू नकोस. एकदा सांगितलं ना, नोकरी सोडायची.